नागपुरात उद्यापासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। विरोधी पक्षनेते पदाशिवायच हे अधिवेशन पार पडण्याची शक्यता आहे। तर वारंवार मागणी करून देखील सरकार निर्णय घेत नसल्यानं विरोधक आता सरकारची सभागृहात यावरून कोंडी करू शकतात। विरोधी पक्षनेता नाही तर उपमुख्यमंत्री पदही रद्द करा अशी मागणी केल्यामुळे वातावरण अधिकच तापणार आहे। पाहूयात। विरोधी पक्ष नेते पदाला हे सरकार का घाबरते? जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केले पाहिजे। उपमुख्यमंत्री पद हे सरकारने त्या ठिकाणी क्रिएट केलेलं पद आहे, तर त्याच्यासाठी आवश्यक संख्याबळी असायला लागतं। त्याच्यासाठी प्रयत्न करायचा सोडून केवळ टोमणे मारणं आणि तोंडाची हवा घालवणं हेच त्यांच्यासहित विरोधी पक्षाचं काम सुरू आहे। गेल्या अनेक वर्षापासून प्रथा आणि परंपरा सुरू आहेत। 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर झालं ते आता 2025 मध्ये देखील अभिप्रेत आणि अपेक्षित आहे असं नाहीये। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरू होत आहे। हे अधिवेशन शेतकरी कर्जमाफी, तपोवन वृक्षतोडीसह विविध मुद्द्यांवरून वादळी ठरण्याची शक्यता आहे। मात्र यात कळीचा मुद्दा आहे तो म्हणजेच विरोधी पक्षनेतेपदाचा, कारण दोन्ही सभागृहांना सध्या विरोधी पक्षनेता नाहीये। वारंवार मागणी करूनही कुठलाही निर्णय न घेतल्यानं विरोधक अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरतीलच। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या विरोधकांच्या बैठकीतही याबाबत रणनीती ठरली आहे। यानंतर बोलताना वडेट्टीवारांनी काँग्रेस काळात कधीच पद रिक्त नव्हतं याची आठवण करून देत प्रथा परंपरांचा दाखला दिलाय। सोबतच सरकार विरोधकांना घाबरत असल्याची टीकाही केली। तर जुन्या प्रथा परंपरा आता सुरू ठेवणं अभिप्रेत नसल्याचं सभापती राम शिंदेंनी म्हटलंय। 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाचे त्यावेळी जनता दल होतं, मला माहित नाही, भास्कररावजी सांगू शकतील, 14 आमदार होते। त्यावेळी सुद्धा विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं होतं। 2085 मध्ये भारतीय जनता पक्षाचे 16 आमदार होते, तरी पण त्यावेळेस विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं होतं। आम्ही कधीही काँग्रेसनी तत्काळ आम्ही सत्ताधारी म्हणून ते संविधानिक पद रिक्त ठेवलं नाही। गेल्या अनेक वर्षापासून प्रथा आणि परंपरा सुरू आहेत आणि म्हणून पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं विधानसभेचा उपाध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असायचा, विधान परिषदेतील उपसभापती देखील विरोधी पक्षाचा असायचा, आणि म्हणून आता जे 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर झालं ते आता 2025 मध्ये देखील अभिप्रेत आणि अपेक्षित आहे असं नाहीये। विरोधी पक्षनेत्यांच्या संदर्भात विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे। त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल। त्या संदर्भात आमचा कुठला आग्रह नाही, कुठला दुराग्रह नाही। खरं म्हणजे मुळातच मला असं वाटतं की आत्ताचा विरोधी पक्ष हा दिशाहीन आहे, मुद्दे देखील नाहीत आणि मुद्दे रेटून नेण्याकरता त्या ठिकाणी जे करावं लागतं ते करण्याची इच्छाशक्ती देखील विरोधी पक्षामध्ये दिसत नाही। आमदार भास्कर जाधव यांनी सरकारच्या करणी आणि कथनीत फरक असल्याचा हल्लाबोल केला। तर भास्कर जाधवांनी ठाकरेंकडून पत्र घेऊन यावं असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला। खाली पण नाही वरती पण नाही, दोन्ही गेल्या वर्षी यंदा काय गेल्या वर्षी हे सरकार आल्यापासून नाहीच आहे। अजित दादा तिकडे गेले, त्यानंतर विजय वडेट्टीवारांना थोडा वेळ केलं, तेव्हापासून आहे कुठे नवीन सरकार आल्यावर। पण मग दोन्हीकडे नाही, आता दोन्हीकडे नाहीये। ते परवानच्या दिवशी आम्ही BSc मध्ये मांडला हा विषय। सरकार खाजगीत चांगलं बोलतं, पण कथनी आणि करणी याच्यामध्ये फरक आहे सरकारचा। भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंकडनं पत्र घ्यावं की त्याला विरोधी पक्षनेता करणार आहेत। दरम्यान यावरून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली। विरोधी पक्षनेते पदासाठी सरकार कायदे दाखवत असतील तर उपमुख्यमंत्री पद रद्द करावं अशी मागणीच त्यांनी केली आहे। तर केवळ टोमणे मारून पद मिळत नसतं, त्यासाठी आवश्यक संख्याबळी असावं लागतं असा टोला भाजपनं लगावला। विधिमंडळाच्या इतिहासात पहिला प्रथम असा काळ आला असेल की दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीयेत। एक तर विरोधी पक्षनेते पदाला हे सरकार का घाबरते? जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल
तर मग उपमुख्यमंत्री पद हे तात्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही. उपमुख्यमंत्रीपद हे सरकारने त्या ठिकाणी क्रिएट केलेलं पद आहे. आता विरोधी पक्षनेता व्हायला पाहिजे तर तेवढे तरी आमदार आणण्याचा प्रयत्न करा ना. तुम्ही केवळ बोलून विरोधी पक्षनेता मिळत नसतं, तर त्याच्यासाठी आवश्यक संख्याबळी असायला लागतं. त्याच्यासाठी प्रयत्न करायचा सोडून केवळ टोमणे मारणं आणि तोंडाची हवा घालवणं हेच त्यांच्यासहित विरोधी पक्षाचं काम सुरू आहे. हिवाळी अधिवेशन विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्द्यावरून वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधक या मुद्द्यावरून रान उठवणार असल्याचंही दिसतंय. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष आणि सभापती विरोधकांच्या प्रस्तावावर काही निर्णय घेतात का हे पाहणंही महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.